नमस्कार. आज मी तुम्हाला तांदळापासून ढोकळा बनवून दाखवणार आहे. इथे मी हा एक पेला तांदूळ घेतले, 2 तासासाठी भिजवून घेतले. तुम्हाला जर सकाळी लवकर करायचं असेल तर तुम्ही रात्री भिजत घातले तरी चालेल, पण इथे मी 2 तासासाठी भिजवून घेतले, सकाळीच घातले. आणि त्याच पेल्याच्या मापाने इथे मी एक पेला दही घेतले. दही आंबट असेल तर चालेल, कारण का ढोकळ्यासाठी दही आंबट थोडाफार चालतं, जास्त पण आंबट नाही, पण आंबट थोडाफार असेल तरी चालेल. आता आपण हे पूर्ण पाणी ह्याच्यातलं गाळून घेऊया. इथे मी तांदळाचं पाणी पूर्ण गाळून घेतले. आता आपण हे छान असं बारीक याचं मिक्सरमध्ये पेस्ट तयार करून घेऊया. बॅटर वापरायचं, दह्यातच वापर करायचा. इथं मी आता हे 2 बॅचमध्ये थोडं थोडं करून वाटून घेते. मिक्सरमधून पूर्ण गाळून घ्यायचं आहे. तर ह्याच्यामध्ये थोडं दही घालून छान असं आपण याला बारीक करून घेऊया. इथे मी असं छान असं बारीक वाटून घेतले. अशा प्रकारे आपल्याला वाटून घ्यायचं. पण आता राहिलेले दुसरे तांदूळ पण दही घालून वाटून घेऊया. पाण्याचा वापर नाही करायचा, आपण जे दही घेतले ना त्याचाच वापर करायचा. समजा तुम्हाला याच्यापेक्षा जास्त बनवायचं असेल, प्रमाण हेच ठेवायचं. तुमच्या घरातील कुठली एकच मेजरची वाटी किंवा मेजर कप किंवा आपला अशा प्रकारे पेला, त्याच वाटीच्या मापाने किंवा पेल्याच्या मापाने आपण साहित्य मापून घ्यायचं. ते मी सर्व तांदूळ दह्यामधून वाटून घेतले अशा प्रकारे. इथे मी या चमच्याच्या मापाने 5 चमचे बारीक रवा घेतला आहे. तुमच्याकडे समजा बारीक रवा नसेल तर जाडा रवा मिक्सरला फिरवून घेतला तरी चालेल. हे फक्त 5 चमचे घेतलेत मी बारीक रवा. ह्याच्यामध्ये घालून घेऊया. आणि आपलं चवीपुरतं मीठ टाकूया. आता आपण हे छान मिक्स करून घेऊया विस्करने. 2 मिनटं छान सर्व रवा आणि आपलं हे बॅटर तांदूळ जे वाटून घेतले ते मिक्स करून घेऊया. झटपट होणारा आपला हा सकाळचा नाश्ता. जर आपल्याला सकाळी घाई गडबडीत करायचं असेल तर आपण रात्री तांदूळ भिजत ठेवले तरी चालतील. उशिरा करायचा असेल तर सकाळी 1 ते 2 तास तांदूळ भिजवून घेतले तरी पण चालते. ते बघा छान असं मी मिक्स करून घेतले आणि आपलं बॅटर परफेक्ट तयार आहे. पाण्याचा जरा आपण वापर इथं मी केला नाही. जेवढं मी दही घेतलं होतं त्याच्यातच हे तांदूळ आपले वाटून घेतले. तांदूळ भिजवल्यानंतर गाळणीतून छान असे गाळून घ्यायचं. त्याचं आमचं पाणी थोडं पण ठेवायचं नाही. पूर्ण तांदूळ आपल्या धुवल्यानंतर तो भिजत ठेवल्यानंतर गाळून घ्यायचा आहे चाळणीतून आणि दह्याच्या ह्याच्यामध्येच वापर करून त्याचा बारीक अशी पेस्ट करून घ्यायची. आता आपण याला 10 ते 15 मिनटं साईडला ठेवूया जाते. इथे आपलं बॅटर तयार करून ठेवल्यास 15 मिनटं झाले. फर्मेंट होण्यासाठी ठेवल्यास. आता मी झाकण काढून बघते. इथे मी 1 मिरची आणि थोडंसं आलं किसून घेतलंय, ते ह्याच्यामध्ये टाकून देते. 1 मिरची आहे आणि 1 इंच आलं. पण मिक्स करून घेऊया. इथे मी 1 चमचा तेल घेतले तडका देण्यासाठी आपल्या बॅटरला. तेल गरम व्हायला ठेवलंय. इथे मी आपला ढोकळा वाफवून घेण्यासाठी कढईमध्ये पाणी ठेवलंय आणि इथे एका ताटाला तेलाने ग्रीस करून ठेवलंय. आता आपल्या ह्या पाण्याला उकळ आला की त्याच्यावरती आपलं बॅटर घालून ठेवून द्यायचं आहे. मी कढईमध्ये वाफवून घेणार आहे, कढईवरती ठेवून. तुमच्याकडे जर इडली भांडा असेल तर त्याच्यामध्ये वाफवून घेतला तरी चालेल. इथं आपलं तेल गरम होत आलंय. तडका देण्यासाठी ठेवलं आहे ते आपलं. त्याच्यामध्ये
अर्धा चमचा मोहरी टाकून घेते. मोहरी छान तडतडून घेऊया. मोहरी छान तडतडले, अर्धा चमचा छोटावाला जिरं टाकून घेते. मोहरी आपली तडतडले, 4 ते 5 इथं कढीपत्त्याची पाने मी बारीक कापून घेतले. आणि आपला हा तडका आता या बॅटरवरती ओतून घेऊया. 1 चमचा तेल घेतलं होतं मी, छोटावाला. छान याच्यामध्ये मिक्स करून घेऊया आपल्या ढोकळ्याच्या बॅटरमध्ये. इथे मी एक छोटा पॅकेट इनोचं घेतलं एक, ते याच्यामध्ये घालून घेऊया. पूर्ण पॅकेट, छोटावाला पॅकेट आहे. 1 चमचा छोटावाला आपला इनो आहे. फटाफट याला छान असं 2 मिनिटं मिक्स करून घेऊया. जास्त वेळ आपल्याला हे ठेवून द्यायचं नाही बॅटर. 1-2 मिनिटं फक्त छान आपल्या बॅटरमध्ये मिक्स करून घ्यायचा इनो. इथे मी 2 मिनिटं छान असा मिक्स करून घेतलाय. इथे आपलं कढईतलं पाणी गरम झालंय. मी त्याच्यावरती हे ताट ठेवून घेते आणि हे आपलं बॅटर आता ओतून घेते. याच्यावरती मी थोडीशी लाल मिरची पावडर भरभरून घेते आणि आपला ढोकळ्याला चव छान येते. इथे आता आपण मीडियम ते फास्ट गॅसवरती, स्लो ते मीडियमच्या मध्ये ठेवून 20 ते 25 मिनिटं झाकण ठेवून त्याला शिजवून घेऊया, वाफवून घेऊया. इथे आपली ओल्या खोबऱ्याची चटणी छान अशी बारीक करून घेतली मी याच्यामधून मिक्सरमधून. ओला नारळ, इथे आपली चटणी बारीक वाटून तयार झाली आहे आपली मिक्सरमधून. इथे मी ओला नारळ, हे आपले 4 चमचे डाळवा, आपली फुटाण्याची डाळ असते ना आपण चिवड्यात वापरतो ती, 4 चमचे, 2 हिरव्या मिरच्या, थोडासा आल्याचा तुकडा, कोथिंबीर आणि मीठ आणि अर्धा लिंबाचा रस घालून अशी छान अशी चटणी वाटून घेतली. आता आपण त्याला तडका देऊन घेऊया. इथे मी 1 चमचा तेल गरम होण्यासाठी ठेवले. तेल आपलं गरम झाले, छोटा अर्धा चमचा मोहरी टाकून घेऊया. इथे आपली मोहरी तडतडली, मी 8 ते 10 कढीपत्त्याची पानं धुवून घेतली, ती टाकून घेते. इथे आपली छान अशी फोडणी चुरचुरली. आता याच्यामध्ये चटणीमध्ये घालून घेऊया. गरम गरम असताना घालून ही ओल्या नारळाची चटणी ढोकळ्यासोबत खाण्यासाठी तयार, झटपट अशी. इथे आपला ढोकळा शिजायला ठेवलाय, वाफवायला ठेवलाय. 20 मिनिटं झाले. आता मी गॅस बंद करते आणि आपण झाकण काढून बघूया आता आपला ढोकळा तयार झालाय का. सुरीच्या टोकाने किंवा टूथपेस्टने चेक करायचं मध्यभागी. सुरी आपली क्लीन आली तर समजायचं आपला ढोकळा शिजलाय, किंवा आपले टूथपेस्टची टोक घालून बघायचं. सुरी आपली क्लीन आली म्हणजे आपला ढोकळा तयार आहे. आता आपण याला थोडा प्लेट बाहेर काढून घेऊया.
इथे आपले 5 मिनटं झाले. आपला ढोकळा थोडा नॉर्मल थंड झाला आहे. मी आता याचे कट करून घेते सुरीने. इथे बघा आपला ढोकळा मस्त स्पंजी असा तयार झाला आहे. नरम अगदी एकदम कापसासारखा.